नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि विशेषतः शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय. अनेक भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा होते आणि ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे सगळी धरणं भरलेली आहेत, तलाव भरलेले आहेत, बंधाऱ्यात पाणी साठलेलं आहे आणि सांडव्याच्या भिंतीवरून सुद्धा पाणी जातंय, शेतामध्ये पाणी साचलेलं ही सगळी परिस्थिती आपल्याला माहिती आहे. परंतु डीएस न्यूजच्या माध्यमातून मी वेळोवेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधून तुमच्यापर्यंत हवामान अंदाज पोहोचवण्याचं काम करतोय. पंजाबराव डग यांच्याशी ज्यावेळेस आपण बोललो त्यावेळेस त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की येणाऱ्या 23, 24 आणि 25 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. 25 ते 26 या 2 दिवसात थोडी उघडीप मिळणार आहे. परंतु 23 ते 25 पर्यंत म्हणजे 24 पर्यंत सकाळ ते दुपारपर्यंत ऊन राहील आणि दुपारच्या नंतर म्हणजे सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे, अनेक भागांमध्ये होणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे. 25-26 ला थोडी पाऊस उघडीप देणार आहे, परंतु 26च्या रात्रीपासून आणि 27, 28, 29 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये अतिमुसळधार अतिवृष्टी या ठिकाणी होणार आहे. विजांचा कडकडाट होणार आहे, वादळी वारा सुटणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे धरणं भरलेले आहे त्या धरणांची पातळी पुन्हा वाढणार आहे आणि त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडून पाणी हे पात्रामध्ये सोडलं जाणार आहे. जर अशी परिस्थिती निर्माण होणार असेल तर पुन्हा एकदा राज्यामध्ये जी आजची परिस्थिती आहे यापेक्षाही अधिक पटीनं पाण्याची त्या ठिकाणी तीव्रता वाढेल, पाणी पातळी वाढेल आणि त्या ठिकाणी पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये बीड जिल्हा असेल, लातूर असेल, नांदेड असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये, त्यासोबत अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, गुजरातच्या काही भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे. पुण्यामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि मुंबई आणि मुंबईच्या सागरी किनारपट्टीवर कोकणच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेला जो हवामान अभ्यासक पंजाबराव डग हे अंदाज देत असतात याचा अर्थ असा आहे की अंदाज देणं म्हणजे त्यानुसार आपल्याला पुढे काय करायचंय, कशा पद्धतीनं नियोजन करायचंय हे महत्वाचं असतं. अनेक जण फक्त पंजाबराव डग किंवा हवामान विभाग काय अंदाज देतो एवढं ऐकतात, पण त्यापुढे त्याच्यावर काही कृती करताना दिसत नाही. परंतु जे सावध शेतकरी आहेत, जे दक्ष शेतकरी आहेत, सुज्ञ शेतकरी आहेत, अभ्यासू वर्ग जो आहे तो मात्र जो अंदाज दिलाय त्यानुसार पुढे आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं हे ठरवतो. मी डीएस न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व तमाम शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा पुन्हा हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी दिलेला अंदाज या ठिकाणी व्यक्त करतोय की 24 पर्यंत पाऊस दुपारच्या नंतर सुरू होणार आहे. दुपारपर्यंत ऊन राहील, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. परंतु 25 आणि 26 ला थोडी उघडीप मिळणार आहे. मात्र 26च्या संध्याकाळी आणि 27, 28, 29 सप्टेंबरला मात्र राज्यामध्ये मुसळधार आणि जोरदार अतिवृष्टी होणार आहे. ढगफुटी सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होणार आहे. यामुळं आपली स्वतःची काळजी घ्या. आपलं पशुधन आहे ते झाडाखाली बांधू नका आणि ज्या ठिकाणी उंच वटे आहेत, उंच जागा आहेत, अशा ठिकाणी वास्तव्याला जा किंवा आपलं पशुधन जनावर त्या ठिकाणी बांधा. मित्रांनो, एक लक्षात आलंय की अनेक शेतकरी स्वतःची काळजी घेत आहेत, आपल्या पशुधनाची काळजी घेत आहेत, पण घरामध्ये पाळलेली जी काही मांजरं आहेत, कुत्रे आहेत यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आजच्या या पूर परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी मांजर असतील, कुत्रे असतील हे पाण्यावर तरंगताना पोहताना पाहायला मिळतात. याचा अर्थ काय की प्रत्येक जण आपल्या जीवाची काळजी घेतोय, परंतु हे सगळं आपलं कुटुंब आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला एखादा अंदाज येतो त्या अंदाजानुसार आपण पुढचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी या ठिकाणी घोषणा करत आहे, प्रयत्न करत आहे. परंतु अनेक भागामध्ये आज पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कित्येक लोकांना हवामानाचा अंदाज देऊनही ते आपल्या घरांमध्ये अडकलेले, छतावरती अडकलेले. शेवटी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करावं लागलं, हेलिकॉप्टर त्या ठिकाणी बोलावं लागले आणि या हेलिकॉप्टर मधून या छतावर अडकलेल्या, शेतामध्ये झाडावर अडकलेल्या लोकांना सोडवावं लागलं, त्यांचे जीव वाचवावे लागले. जर हवामानाचा अंदाज आपल्याला येतोय की पाऊस जोरदार होणार आहे, मुसळधार होणार आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जीवाची, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेक लोक पाऊस येणार म्हटल्यानंतर घर सोडतायत, पर्यटनाला जात आहेत. आता धरणं भरली आहेत, अशा परिस्थितीत सुद्धा अनेक जण पर्यटनासाठी त्या ठिकाणी जाऊ पाहतायत. परंतु त्यांना सुद्धा या ठिकाणी मी निरोप देतोय, संदेश देतोय की आपण पर्यटनाचे जे बेत असतील ते थोडे थांबवा. कारण प्रत्येक नद्याला पाणी आलेले, ओढ्याला पाणी आलेले आणि हे पाणी रस्त्यावरून वाहतंय, पुलांवरून वाहतंय. आज कित्येक पटीनं उंच असलेल्या पुलांना नदी पात्रातल्या पाण्यानं हात लावलेला आहे.
म्हणजे जवळजवळ पुराचं पाणी या पुलाला स्पर्श करून जात आहे, अशा पुलावरती उभा राहू नका. अनेक सोशल मीडियामध्ये काम करणारे आमचे मित्र आहेत, जे रील्स बनवतायत, व्हिडिओ बनवतायत, ते या पुलावरती जात आहेत, जीव धोक्यात घालतायत. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे. जीव धोक्यात घालून अशा पूर परिस्थितीमध्ये आपण जाता कामा नये. आपण काळजी घ्या, कारण तुम्ही त्या पाण्यातून जातायत, तुम्हाला वाचवायला कोणीतरी दुसरा येतोय, तुम्हीही त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालताय आणि तुम्हाला वाचवायला येणाऱ्याचा सुद्धा जीव तुम्ही धोक्यात घालताय याची जाणीव ठेवा. अनेक मोटरसायकल स्वार आहेत, हे नदीचं पाणी पुलावून वाहत असताना त्यामधून आपली मोटरसायकल घालतायत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मोटरसायकलच्या चाकात, टायरमध्ये, ट्यूबमध्ये हवा असते आणि ज्यावेळेस ते पाण्यामध्ये जातं त्यावेळेस ही हवा, हे टायर, हे ट्यूब पाण्यावरती तरंगतं आणि थोडंही ते कळलं तर तुमची गाडी त्या ठिकाणी स्लिप होते आणि वाहणाऱ्या पाण्यासोबत तुमची मोटरसायकल ही वाहते आणि त्यासोबत तुमचा सुद्धा जीव धोक्यात जातो. त्यामुळे अशा पद्धतीनं हे जे काही धाडस आहे त्याला धाडस नाही म्हणायचं, ही कुचेष्टा आहे, ही निसर्गाची कुचेष्टा आहे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची सुद्धा कृती आहे. यापासून सावध व्हा आणि जे काही अंदाज डीएस न्यूजच्या माध्यमातून हवामानाच्या संदर्भात मी आपल्याला या ठिकाणी व्यक्त केलाय त्याचा पुरेपूर अभ्यास करा आणि त्याचं अवलोकन करून आपण यापुढचं आपलं नियोजन निश्चितपणे करा, ही विनंती या ठिकाणी करतो. ही माहिती मला आपल्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं, मी दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यातून तुम्ही येता आणि त्या भागामध्ये पाण्याची, पुराची परिस्थिती आज काय आहे हे सुद्धा कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियेमध्ये निश्चित द्या. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. डीएस न्यूज सत्य, माहिती, रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. हा व्हिडिओ आणि माहिती जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.